22 रोजी लोणपंचम शिवारात दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास संजय प्रल्हाद पाटील यांच्या गट नंबर 7 मधील शेतात आग लागली। निलेश वानखेडे यांनी कळवल्यावर अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले। आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले, मात्र तोपर्यंत 1 हेक्टर 63 आर क्षेत्रातील 150 ते 200 क्विंटल मका आणि गुरांचा चारा जळून खाक झाला। सुमारे 3.5 लाख रुपयांचे शेतकऱ्यांचे नुकसान झाले। 23 रोजी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास मंगरूळ येथील कल्पना पाटील, दगाजी देवराम पाटील यांच्या 5 ते 6 एकर क्षेत्राला आग लागल्याने शेतातील मका, ठिबक नळ्या असे एकूण 3-4 लाख रुपयांचे नुकसान झाले। सरपंच समाधान पारधी, पोलीस पाटील भागवत पाटील यांनी मुख्याधिकारी गणेश शिंदे यांना कळवल्यावर अग्निशमन दल प्रमुख गणेश गोसावी, जफर पठाण, दिनेश भिराडे, मच्छिंद्र चौधरी, वसीम पठाण, लखन कंखरे यांना पाठवण्यात आले। तातडीने आग विझवल्याने पुढील शेतांचे नुकसान झाले आहे। 23 रोजी दुपारी 1:15 वाजता रनाईचे येथे प्रकाश तापीराम पाटील यांच्या शेतात 2 बिघे मक्याला आग लागून 2 लाखाचे नुकसान झाले आहे। तेथेही अग्निशमन दल पोहोचले आणि प्रयत्न केले। सायंकाळी तालुक्यातील झाडी येथे श्याम साहेबराव पाटील यांच्या सबगव्हाण रस्त्यावरील शेतातील पक्क्या घराला अचानक आग लागून ठिबक नळ्या, चारा, शेती साहित्य जळाले। गावकरी तसेच अग्निशमन दलाने आग विझवण्यासाठी प्रयत्न केले। शुक्रवारी 24 एप्रिल रोजी सायंकाळी 5 वाजता बन्सीलाल पॅलेस येथे माजी मंत्री तथा आमदार अनिल दास पाटील व जिल्हाध्यक्ष संजय पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने अमळनेर मतदारसंघाचा भव्य बूथ मेळावा अमळनेरात आयोजित करण्यात आला आहे। या मेळाव्यात आगामी राजकीय घडामोडी, संघटन मजबूती तसेच बूथ स्तरावरील नियोजन आणि कार्यपद्धती याबाबत सखोल मार्गदर्शन करण्यात येणार आहे। सर्व बूथ लेव्हल एजंट, कार्यकर्ते, पदाधिकारी तसेच लोकप्रतिनिधींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे। भारत सरकारच्या जनगणना 2027 मोहिमेअंतर्गत तालुक्यातील प्रगणक, इनमरेटर, पर्यवेक्षक, सुपरवायझर तसेच राखीव कर्मचाऱ्यांसाठी आयोजित प्रशिक्षणाला आजपासून सुरुवात झाली आहे। हे प्रशिक्षण 2 टप्प्यात होत असून 23 ते 25 एप्रिल आणि 27 ते 29 एप्रिल 2026 या कालावधीत अमळनेर येथील ग्लोबल व्ह्यू स्कूलमध्ये सकाळी 9:30 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत सत्रे घेतली जात आहेत। सुमारे 550 ते 600 कर्मचाऱ्यांना 8 मास्टर ट्रेनरमार्फत मार्गदर्शन केले जात आहे। जनगणना अधिनियम 1948 व जनगणना नियम 1990 तसेच जनगणना संचालनालयाच्या निर्देशांनुसार हे प्रशिक्षण पार पडत आहे। नियुक्त सर्व कर्मचाऱ्यांना उपस्थिती अनिवार्य असून गैरहजेरी सहन केली जाणार नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे। प्रशिक्षणादरम्यान सहभागींसाठी चहा व दुपारच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे। जनगणना 2027 ची अंमलबजावणी प्रभावीपणे पार पाडण्यासाठी हे प्रशिक्षण अत्यंत महत्त्वाचे असून तालुक्यातील यंत्रणा सज्ज करण्यात येत असल्याची माहिती तहसीलदार रुपेश कुमार सुराणा यांनी दिली। अमळनेर नगर परिषदेने पथदिवे सुरू आणि बंद होण्यामधील तफावत दूर करण्यासाठी व विजेच्या बिलात बचत करण्यासाठी आता शहरात 50 टायमर लावण्याचा निर्णय घेतला आहे। अमळनेर शहरात 6500 पथदिवे असून ते सुरू आणि बंद करण्यासाठी 50 पॉइंट आहेत। 2 कामगार देखील लावण्यात आले आहेत, मात्र शहराचा विस्तार मोठा असून 3 चौरस किलोमीटर परिसर असल्याने एका कोपऱ्यापासून तर शेवटच्या कोपऱ्यापर्यंत जायला खूप वेळ लागतो। परिणामी काही दिवे उजेड असताना लावली जातात, तर काही ठिकाणी अंधार पडून देखील दिवे लागत नव्हते। सकाळी देखील उशिरा बंद व्हायचे, यामुळे वीज वाया जाऊन जादा बिल येत होते। त्याचप्रमाणे काही ठिकाणी वात्रटपणा करून दिवसा दिवे सुरू करायचे किंवा पथदिव्यावरून वीज चोरी करायचे। हा सारा प्रकार बंद करण्यासाठी माजी आमदार शिरीष चौधरी यांच्या मार्गदर्शनानुसार लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉक्टर परीक्षित बाविस्कर, उपनगराध्यक्ष प्रशांत निकम, मुख्याधिकारी गणेश शिंदे यांच्यासह सर्व नगरसेवकांनी बैठकीत निर्णय घेतला की सर्व 150 पॉइंट 50 पॉइंटमध्ये रूपांतर करून टायमर लावल्यास एकाच वेळी दिवे सुरू होतील आणि एकाच वेळी बंद होतील। तालुक्यातील निमझरी येथील रहिवासी आणि डॉक्टर होमी भाभा विद्यापीठातील प्राध्यापक डॉक्टर शुभांगी पाटील या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वर्ग 1 च्या गट अ अंतर्गत सहयोग प्राध्यापक पदासाठी रसायनशास्त्र विषयात राज्यात 6व्या क्रमांकाने
तर महिलांमध्ये प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाल्या आहेत. डॉक्टर शुभांगी पाटील यांनी यापूर्वी देखील लोकसेवा आयोग 2015च्या सहयोगी प्राध्यापक परीक्षेत यश मिळवले होते. शुभांगी पाटील या प्राध्यापक सुभाष पाटील व माजी सरपंच मधुकर पाटील यांच्या स्नुषा आहेत. त्या सध्या होमी भाभा विद्यापीठ मुंबईच्या इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स येथे प्राध्यापक म्हणून नोकरीला आहेत. शुभांगी पाटील यांनी दुसऱ्यांदा गुणवत्ता अधोरेखित केली आहे. त्यांनी मिळवलेल्या यशाबद्दल त्यांचे संस्थेने आणि निमझरी गावकऱ्यांनी अभिनंदन केले आहे. अमळनेर शहरातील पूज्य साने गुरुजी वरिष्ठ नोकरांच्या नगर परिषद कर्मचारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी फिरोज खा फैयाज खा पठाण यांची 23 एप्रिल 2026 रोजी बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी पतसंस्थेचे संचालक मनोज शर्मा, गणेश बोरोले, शेखर देशमुख, सोमचंद संदांशू, प्रमोद लटपटे, पूजा उपासनी, सलीम पठाण, ईश्वर पाटील, राधा नेतले तसेच सभासद इक्बाल पठाण, सादिक सफदर, प्रवीण शेलकर, विजय महाजन, विशाल भावसार उपस्थित होते. सदर निवडणूक प्रक्रियेसाठी सहाय्यक निबंधक SP महाजन व सचिन नंदू कुलकर्णी यांनी कामकाज पाहिले. जुनी पेन्शन योजना लागू करावी, सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे करावे तसेच इतर प्रलंबित मागण्यांसाठी उपविभागीय व तहसील कार्यालयातील महसूल कर्मचाऱ्यांनी मंगळवारी संप पुकारला. या संपात 10 मंडळ अधिकारी, 9 सहाय्यक महसूल अधिकारी, 50 ग्राम महसूल अधिकारी, 13 महसूल सहाय्यक व इतर 10 कर्मचारी सहभागी झाले आहेत. संपामुळे महसूल विभागासह नगर परिषद, शिक्षण आदी शासकीय कार्यालयांतील कामकाज पूर्णपणे ठप्प झाले असून पहिल्याच दिवशी नागरिकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागले. विविध कामांसाठी आलेल्या नागरिकांना परत जावे लागले तर शाळकरी विद्यार्थी दाखल्यांसाठी कार्यालयीन परिसरात हेलपाटे मारताना दिसून आले. अमळनेर शहरातील मातृछाया पान सेंटरवर अन्न सुरक्षा अधिकारी यांनी मारलेल्या छाप्यात अवैधरित्या राज्यात बंदी असलेल्या गुटख्याची विक्री करताना आढळल्याने त्याच्याकडून सुमारे 3,911 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपीवर अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून विक्रेत्याला ताब्यात घेण्यात आले आहे. बळवंत भगवान पाटील राहणार सानेनगर तांबेपुरा याच्या पान सेंटरवर अन्न सुरक्षा अधिकारी आकाश कैलास बोराडे यांनी दिनांक 21 रोजी छापा टाकला होता. त्यात त्याच्याकडे सुमारे 3,911 रुपये किमतीचा राज्यात बंदी असलेला विविध कंपनीचा गुटखा विक्रीसाठी उपलब्ध असल्याचे आढळून आल्याने तो जप्त करण्यात येऊन संबंधित विक्रेत्याला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्या विरुद्ध अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भगवान शिरसाट हे करीत आहेत.